हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण SYBA भारतीय समाज सोशियोलॉजी 223 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। मी तुम्हाला या बुक्समधून घटक क्रमांक 2 वंशसमूह या लेसनमधून टॉपिक्स वाचून दाखवते की तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत त्याचं उत्तर लिहायचं आहे। पेपर आपल्याला कोरा ठेवायचा नाहीये। जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नाचं उत्तर एक पेज तरी साधारण लिहायचं आहे मनाच्या भाषेत, ज्याच्याने आपल्याला चांगले मार्क्स मिळतील एक्झामच्या वेळेस। तर चला, वंश म्हणजे काय हा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता सांगते। व्याख्या व संकल्पना। वंश म्हणजे काय? तो वंश या संकल्पनेचा अभ्यास हा मानवशास्त्रात अँथ्रोपॉलॉजी केला जातो। वंशाचा अर्थ मानवशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्यावरून स्पष्ट केलेला आहे। काही व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत। 1. क्रोबर या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे की वंश ही खरी जीवशास्त्रीय संकल्पना आहे। हा एक समूह वांशिकतेने, अनुवांशिकतेने किंवा अनुवांशिक गुणांनी किंवा उपजातीने अबाधित राहतो। 2. होई बेल म्हणतो की वंश हा एक स्वभावत जीवशास्त्रीय समूह आहे। या समूहाचे विशेष म्हणजे विविध शारीरिक लक्षणाची एकजूट जी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जाते। भारतीय मानवशास्त्रात डॉक्टर DN मजुमदार यांचे मत, जर एखाद्या लोकसमूहाची सामान्य शारीरिक लक्षणे ही इतर समूहापासून भिन्नता दर्शवित असतील तर ते जैविक समूह जरी इतरत्र विखुरलेले असले तरी त्याचा एक वंश बनतो। 4. स्टीफन फुक्सने म्हटले आहे की आनुवंशिकतेचे मूळ असलेली सामान्य शारीरिक लक्षणे प्राप्त असलेल्या लोकांच्या समूहास वंश म्हणतात। 5. श्री श्यामचरण दुबे यांच्या मते ज्या लोकसमूहात सर्वांची शारीरिक लक्षणे सारखीच असतात आणि या लक्षणाचे संक्रमण त्याच स्वरूपात पुढील पिढीत होते त्या मानवी समूहास वंश म्हणतात। 6. युनेस्कोच्या पुस्तकात JBS हल्डान यांनी म्हटल्याप्रमाणे वंश हा एक मानवसमूह ज्यात विशिष्ट भूभागावर उत्पत्ती पावलेल्या आणि समान शारीरिक लक्षणे असलेले मानव असतात। वरील व्याख्यावरून असे दिसते की वंश संकल्पनेत खालील बाबींचा समावेश असतो। वंश ही एक जीवशास्त्रीय संकल्पना आहे। वंशाची ओळख ही शारीरिक लक्षणावरून करता येते। 3. सारखी शारीरिक लक्षणे असलेल्या लोकसमूहास वंश म्हणून संबोधले जाते। 4. एखाद्या वंशातील शारीरिक लक्षणे ही पिढ्यानपिढ्या संक्रमित केली जातात। 5. एखाद्या विशिष्ट भूभागावरील एका वंशाचे सदस्य इतरत्र विखुरलेले असू शकतात। इथे आपलं वंश म्हणजे काय त्याचं उत्तर संपत आहे। वंश म्हणजे कायचं उत्तर संपत आहे। आता वंश उत्पत्ती हा थोडा दुसरा टॉपिक आहे, आपण आता हा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकून अभ्यास करीत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून जास्तीत जास्त व्हिडिओला सपोर्ट करा। तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।